शेतकरी मित्रांनो, आपल्याला टरबूजमध्ये एक सुंदर चांगलं वाहन आलेलं आहे कावेरीनं. यावर्षी मागल्या वर्षी काही थोड्या प्रमाणात बियाणं मिळालं होतं, ते सुद्धा आपण विकलं होतं. आणि यावर थोडंसं आपलं 1902 नाव या वाहनाचं आहे. हे आपण काय केलं, आम्ही सध्या आता वर्धा जिल्ह्यामध्ये सेलू तालुक्यात हिंगणी या गावामध्ये आपले शेतकरी ठोंबरेजी यांनी आपले हे 5000 सीडलिंग आणलं होतं. हे आणलं आहे केतकी नर्सरी जी आहे, मोहिला आहे की नर्सरी येते, त्यांनी एक 5000 सीड आणलेलं होतं. तुम्हाला सर्वप्रथम याचं सेटिंग दाखवतो बघा. ही जरा व्हेरायटी जरा वेगळी आहे. बघू शकता तुम्ही, याच्या फळं बघू शकता. सुंदर सुंदर फळं लागले आहे, मोठे मोठे फळं लागलेले आहे. ही व्हेरायटी स्पेशली आपण हिवाळ्यासाठी देतो. आणि या व्हेरायटीचं खासियत असं आहे की याचं टरे चांगलं बसते, फळ मोठं बसते. या थोडं जवळ या, आपण यांचा जे आपले शेतकरी आहे त्यांचा परिचय करून घेऊ. थोडं एक आपलं जोरात नाव सांगाल यांना. नामदेव शामराव ठोंबरे, सालेई कला, तहसील सेलू, जिल्हा वर्धा. यांचं स्वतः कृषी केंद्र पण आहे आणि गेल्या 5 वर्षापासून हे टरबूज व्हेरायटी लावत आहे. परंतु पहिलं वर्ष आहे, मला योग मिळाला की मागल्या वर्षी यांना मी आपली व्हेरायटी दाखवली होती. यांचे जे गावातले जे गजूबॉय यांनी सुद्धा आपली व्हेरायटी लावली होती. आणि हे व्हेरायटी ऐकून यांनी आपली 1902 हे 1902 वाहनाचं फळ आहे. बघू शकता तुम्ही, याचं किती किलोचं वेट असेल याचं असं कमीत वाटतं. कमी 1902चं कमीत कमी 7 ते 7.5 किलोचं वजन आता बघा, दिसून राहिलं मला. बघा शेतकरी आणि मित्रांनो, एकच फळ नाही, म्हणजे समजून चाला शेतामध्ये जास्तीत जास्त 4 किलोच्या वरतं तर 7.5 पर्यंत वजन याचं वाला आहे. बघा शेतकरी म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी. हे बघा मागं बघा, किती फळं जे दिसतंय की सगळे टप्प फळं दिसत आहे. आणि सगळ्या फळाचा जो आकार आहे हा 5 किलोच्या वरून 6 किलो, 7 किलो, 7.5 किलो या पद्धतीचे फळं लागलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे आपला हा एक नवीन आविष्कार आहे कावेरी सीड कंपनीचा. नवीन दिलेलं वाण आहे. ज्याप्रमाणे तुम्ही इतर वाणावर सुद्धा आपला विश्वास ठेवला, त्याचप्रमाणे 1901 वाण जर तुम्हाला थोडं अर्ली लावायचं असेल, हिवाळ्यात लावायचं असेल, तर आम्ही ही हिवाळ्यासाठी दिलेली ही व्हेरायटी आहे. 1902 याचा नंबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला लवकर लावायचं असेल, नोव्हेंबरमध्ये जर लागवड करायची असेल, तर तुम्ही नक्की 1902 हे वाण लावा. आज याची काढणी सुरू आहे. मी थोड्या वेळाचा याचा एक छोटा फोटोसुद्धा बनवतो, किती याचं वेट येतं. तरी पण मला असं वाटते की आज हे फळ बघू शकता तुम्ही, नक्की 7-7.5 किलोचं याचा फळ आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नोव्हेंबरमध्ये लागवड करायची असेल तर कावेरी सीड कंपनीचं 1902 या वाणाची निवड करा आणि आपलं उत्पादन वाढवून घ्या.